आणि यानंतर बातमी आहे महाराष्ट्रातल्या अशा एका प्रकल्पाची, ज्या प्रकल्पाची चर्चा गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ही बातमी आहे लवासा प्रकरणाची। लवासा प्रकल्पाप्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा अशी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये करण्यात आली होती, पण ती याचिका फेटाळून लावली आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि काही सरकारी अधिकाऱ्यांनी या लवासा प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क माफीच्या माध्यमातून कोट्यवधींचे गैरव्यवहार केले होते असा आरोप करत नानासाहेब जाधव यांनी 2023 साली हायकोर्टामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती। आज सुनावणी पार पडली आणि हायकोर्टाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली। त्यामुळे पवार कुटुंबियांना हा दिलासा मानला जातोय। या याचिकेमध्ये नेमक्या मागण्या काय काय होत्या? लवासा हिल स्टेशन ही शरद पवार यांची संकल्पना होती। पवार कुटुंबीय राजकीयरित्या प्रचंड प्रभावशाली आहे। याच प्रभावाचा वापर करत त्यांनी लवासासाठी परवानग्या मिळवल्या, पण या सर्व परवानग्या बेकायदेशीर होत्या। स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळवून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं। म्हणूनच पोलिसांनी एफआयआर दाखल करत सखोल तपास करावा। पोलीस निष्पक्ष तपास करणार नसतील तर प्रकरण सीबीआय कडे दिलं जावं। आणि लवासा प्रकरणामध्ये हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय तेही बघूया। याचिकाकर्ते स्वतः वकील आहेत, तरी तुम्ही अशी याचिका दाखल केली आहे। पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्ट कोणत्या कायद्याअंतर्गत देऊ शकतं हे तुम्हीच आम्हाला सांगा। कोर्टाला या प्रकरणी कोणतेही अधिकार नाहीत। तपासाची दिशा ठरवण्याबाबत कोर्टाकडे असलेल्या अधिकारांना मर्यादा आहे। आम्ही ही याचिका निकाली काढतोय।